दिवसाची सुरुवात येशूबरोबर. गेली बरीच वर्ष मी जव्हार आणि मोखाडा ह्या भागामध्ये काम करत होतो आरोग्य विषयी साठी. आणि ह्या ठिकाणी बरेच कुपोषित बालकंसुद्धा आहेत. गरोदरपणामध्ये मातांचे मृत्यू होतात आणि हा भाग खूप जंगलपट्टीचा आहे, खूप दुर्गम आहे आणि गरिबीसुद्धा तेवढीच आहे. एक दिवस मी माझ्या ऑफिसच्या गाडीमधून परत काम करून मी परत निघालो होतो आणि त्या ठिकाणी जंगलच्या भागामध्ये रस्त्यावर बरेच लोक अशी छोटी छोटी भाज्या घेऊन बसलेले असतात आणि बाजूच्या ह्याच्यामधून वाडीमधून ते आणतात आणि त्या ठिकाणी छोटा छोटा वाटा करून ते विकत बसलेले असतात. आणि मला काहीतरी पालेभाज्या पाहिजे होत्या म्हणून मी गाडी बाजूला लावली आणि मी त्या ठिकाणी भाजी घ्यायला गेलो आणि मी काही भाज्या घेतल्या आणि त्यांनी जे पैसे सांगितले ते मी त्याला दिले. मी त्यांच्याबरोबर कधी भाव करत नाही, कारण हे लोक जे पैसे मिळतील त्याच्यावरच त्यांचं रात्रीचं जेवण असणार आहे. कारण मी त्या भागामध्ये राहतो, किती गरिबी आहे मला माहीत आहे. आणि हे करत असताना अचानक एक मोठी गाडी आली, त्यामधून एक मनुष्य उतरला, त्याची फॅमिली सगळी आतमध्ये होती आणि त्यांनी भाज्या सगळ्या घेतल्या आणि त्याला विचारलं किती पैसे झाले आणि त्यांनी सांगितलं साहेब 45 रुपये झाले. आणि तो माणूस बोलला नाही, मी 40च रुपये देईन तुला. आणि तो भाजीवाला सारखा सांगत होता, नाही साहेब, ही भाजी आमची नाही आहे, ही दुसऱ्यांची आहे. आता हे जे विकून मला जास्त काही येणार नाही, ह्याच्यातून मला 5-1 रुपये मिळतील. आणि तो माणसाने बरीच घासाघास केली. शेवटी तो बोलला, ठीक आहे, ही भाजी घेऊन जातो आणि माझ्या गाडीत 5 रुपये सुट्टे आहे का बघतो. त्याने 40 रुपये त्याला दिले आणि तो गाडीत बसला. थोडंसं असं नाटक केलं त्यांनी 5 रुपये शोधण्याचं आणि गाडी स्टार्ट केली आणि लगेच निघून गेला. हा भाजीवाला गरीब माणूस थोडासा धावला त्याच्या मागे, पण काय उपयोग झाला नाही. मी विचार करू लागलो की हा माणूस 4 व्हीलर घेऊन आला होता, येताना कुठेतरी जेवायला थांबला असेल, हॉटेलमध्ये बसून त्यांनी चांगला जेवला असेल, येता येता कदाचित त्या हॉटेलच्या वेटरला 20-30 रुपयाची टिपसुद्धा दिली असेल, परंतु हा 5 रुपये ह्या गरीब मनुष्याला त्यांनी दिले नाही आणि तो निघून गेला. काटकसर करणे ही चांगली गोष्ट आहे, पैसे साठवणे हळूहळू ही सुद्धा चांगली गोष्ट आहे, परंतु त्यासाठी कोणाला फसवून पैसे जमवू नका, कोणावर अन्याय करून पैसे जमवू नका. बघा, देवाचं वचन आपल्याला काय सांगतं. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं, दाखला दिला, त्यामध्ये सांगितलं, ज्या अर्थी ह्या अतिकनिष्ठ बंधूतील एकाला केले आहे तुम्ही, त्या अर्थी ते मलाच केले आहे. आपल्याला बऱ्याच वेळेस आपण स्वतःसाठी खूप खर्च करतो, परंतु इतरांसाठी खर्च करणार, जे गरजू आहेत विशेषतः, त्यांच्यासाठी खर्च करताना आपला हात थोडा आखडला जातो. आपण मनुष्य बऱ्याच वेळेस देवाला सुद्धा देण्यासाठी हात आखडता घेतो. देवाला सुद्धा आम्ही आमचा सर्व खर्च झाल्यानंतर आम्ही ते जे काय उरलं असेल ते थोडंसं देवाला देण्याचा प्रयत्न करतो. इतर माणसांचं शेवटी काय आहे, देव जसा आम्हाला पुरवतो, आमच्या गरजा समजून घेतो तो, आणि त्याप्रमाणे आम्हाला आमच्या गरजा तो भागवतो, आमची गरज पुरवतो. त्याचप्रमाणे इतरांचा आम्ही सुद्धा गरजा भागवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, तिमथ्याला पहिले पत्र आहे, आता 6वा अध्याय 18वा वचन. 1 तिमथी चॅप्टर 6 and verse 18. चांगले ते करावे, सत्कर्माविषयी धनवान असावे, दानशील परोपकारी असावे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.